श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 89। त्र्यंबकेश्वराला न जाण्याची प्रवृत्ती। बोनेबायांनी स्वयंपाक केला। संध्याकाळ पावेतो सर्वज्ञांची वाट पाहिली व त्यांनी मनाशीच म्हटले, हे मोठे नगर, सर्वज्ञ चुकले तर त्यांनी कुठेही जेवण केले असेलच असे म्हणून त्यांनी आपले जेवण उरकून घेतले। दिवस उजाडल्यानंतर सर्वज्ञ बाईसांच्या गुंफेत गेले। बाईसाने बसायला पायपुसणे दिले तेव्हा बोनेबाया तेथे आल्या आणि म्हणाल्या, नागूबाई, आमचे मोन्नेदेव चुकले। बाईसा म्हणाली, ते महात्मे त्यांचे काय, ते जेथे गेले तेथे त्यांचेच झाले। त्या थोड्याशा समोर आल्या तेवढ्यात त्यांना सर्वज्ञ दिसले व म्हणाल्या, हे काय नागूबाई, आमच्या सर्वज्ञांना बोलवले? आणि सर्वज्ञ निघाले व बायांना म्हणाले, बाई चला। बाईसाने म्हटले, बा मोन्नेदेवा, आमचाही ताल तपास करावा जी, आम्हालाही आपले म्हणावे जी। सर्वज्ञ निघाले। गंगा नदीवर लोणार तीर्थी गुडघ्या एवढ्या पाण्यात गेल्यानंतर सर्वज्ञांनी बोनेबायांना सांगितले, बाई, आम्ही आता त्र्यंबकेश्वरास येत नाहीत, आमच्यासाठी थोडेसे त्र्यंबकेश्वराचे तीर्थ येताना येथेच घेऊन या। त्यांनी म्हटले, चला ना मोन्नेदेवा, तुमच्यासोबत आम्हालाही त्र्यंबक यात्रा झाली असती। सर्वज्ञांनी म्हटले, नाही बाई, आम्ही येत नाही असे सांगून सर्वज्ञ परतले, काठावर आले, पायात प्रात्ताने घातली। बोनेबाया म्हणाल्या, बा मोन्नेदेवा, आमचे काही चुकले असेल तर ते पोटात समावून घ्या जी, क्षमा करावी जी। नंतर सर्वज्ञ बाईसांच्या गुंफेत आले। बाईसाने सर्वज्ञांना पाहिले आणि आनंदली भले केले हो बा मोन्नेदेवा, आपण आलात। सर्वज्ञांना बसायला पायपुसणे दिले। हंसराजा नावाच्या बाईसाच्या शिकिनीने रोजच्या नियमाप्रमाणे बाईसांची पूजा केली। बाईसा सर्वज्ञांच्या दृष्टीशी दृष्टी मिळवत नव्हती। मग सर्वज्ञांना दुधी भोपळ्याच्या भांड्यात पाणी भाताचे जेवण दिले। नंतर सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात झोपण्यासाठी गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।